डॉक्टर नरेंद्र देशमुख, विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र या विषयाचा विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे कार्यरत असून आज आपण पाहतो की शेतकरी बांधवांनी जे काही आपलं पीक पद्धतीवरच आपलं उत्पन्न अवलंबून आहे, परंतु शेतीशी निगडीत व्यवसाय म्हणून आपण डेअरीकडे सुद्धा प्रामुख्याने बघितले जाते आणि त्याच अनुषंगाने आपल्याला खाद्याचं व्यवस्थापन, त्याचबरोबर हेल्थ मॅनेजमेंट, ब्रीडिंग मॅनेजमेंट हे तीन व्यवस्थापन फार गरजेचे आहे। त्यामधील खाद्याचं व्यवस्थापन हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण खाद्यावर साधारणतः 60 ते 70% खर्च हा खाद्यावर होत असतो आणि ते वाचवायचं असेल, आपल्याला खाद्यावर होणारा जो खर्च वाचवायचा असेल तर आपल्याला पूरक पशु आहार म्हणून अझोला म्हणून आपल्याला शेतकरी बांधवांना एक चांगला पर्याय ठरू शकतो आणि दुधाचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा हे अझोला हे फार अत्यंत जैव शेवाळ वनस्पती ही महत्त्वाची ठरते। यामध्ये साधारणतः जे काही व्हिटॅमिन्स असतात त्यानंतर ते 2 ते 3% जास्त असतात। त्याचबरोबर प्रोटीनचं पर्सेंटेज जे आहे, प्रथिनाचं पर्सेंटेज याच्यामध्ये 25 ते 30% आपल्याला मिळते आणि याला तयार करण्यासाठी साधारणतः 1 किलो प्रति कॉस्ट ₹1 फक्त आपल्याला मिळतो आणि ते घरच्या घरीसुद्धा आपले शेतकरी बांधव आपण तयार करू शकतो। साधारणतः ढेपीवरती खर्च जो होतो तर ढेपीमध्ये साधारणतः 20% प्रथिनं आपल्याला मिळतात आणि आपण ते 1 किलोला आपल्याला साधारणतः ₹38 ते ₹40 किलो आपल्याला ढेपी बाजारातून विकत घ्यावं लागते आणि हा खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याला अझोलाकडे आपल्याला वळणं फार गरजेचं आहे। त्यामुळे घरच्या घरी अझोला तयार करण्याची पद्धत आपण पाहूयात। तर यामध्ये अझोला तयार करण्यासाठी आपल्याला 2 पद्धतीचा अवलंब करावा लागेल। पहिल्यामध्ये आपल्याला परमनंट टाकेसुद्धा आपण सिमेंटचे करू शकतो। त्यासाठी आपल्याला 3 फूट बाय 10 फूट रुंदी आणि लांबी, त्याचप्रमाणे 1 ते 1.5 फूट खोलीचा खड्डा घ्यावा लागेल आणि ते परमनंटली त्याच्यावरती आपल्याला शेण, त्यानंतर 5 ते 10 किलो शेणाची स्लरी, त्याचबरोबर 10 किलो गाळलेली माती व 12 सेंटीमीटर लेवलची पाण्याची लेवल आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्या अझोला त्याच्यावर 1 किलो कल्चर टाकू शकतो आणि हा अझोला आपल्याला साधारणतः 6 महिन्यापर्यंत हेच कल्चर आपल्याला उपयोगी आणू शकतो आणि याची जागेची जर निवड करायची असेल तर आपल्याला सावलीमध्ये याचं आपल्याला टाकी बांधकाम करावं लागेल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जर डोसेज बघायचे असतील तर साधारणतः हे तिन्ही वर्गासाठी चालते, म्हणजे गाय असो किंवा शेळी असो किंवा पोल्ट्री असो। तर त्याच्यामध्ये आपल्याला गायीसाठी साधारणतः अर्धा किलो आपल्याला दररोजच्या खाद्यामध्ये मिक्स करून दररोजच्या खाद्यामध्ये आपल्याला देता येईल। त्याचबरोबर जर शेळी असेल तर त्याला 250 ग्रॅम खाद्य हे आपल्याला सफिशियंट होते। त्याचबरोबर जर आपल्याला म्हैस असेल तर त्या म्हशीसाठी आपल्याला साधारणतः 1 किलोपर्यंत आपण दररोजचा अझोला त्यांच्या खाद्यामध्ये आपण देऊ शकतो आणि अशा पद्धतीनं आपण जर खाद्याचं व्यवस्थापन रेग्युलर खाद्याबरोबर जर हे खाद्य दिलं तर निश्चितपणे दुग्धजन्य दुधातसुद्धा वाढ आपल्याला दिसून येईल, मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल आणि आपल्याला खाद्यावरचा खर्चसुद्धा आपल्याला कमी करता येईल। धन्यवाद।